सांगलीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे टोळी युद्धातून मुडदे पोलीस नेमके कशात व्यस्त? संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगलीकरांची माफक अपेक्षा. सांगली शहरात हद्दपार आणि मोक्कातून सुटलेल्या काही गुन्हेगारांचे कारनामे भलतेच वाढले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सांगलीकरांची चिंता वाढली आहे. कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढल्याची लोकभावना आहे. टोळ्यांमधील वर्चस्ववाद, जुने वाद आणि त्यातून दिवसाढवळ्या हत्या खून यामुळे पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवर संशय निर्माण होतो. कारवाईचा केवळ फार्स दाखवणाऱ्या पोलिसांचा वचक सांगलीमध्ये कधी निर्माण होणार? गुन्हा घडल्यानंतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाते. मात्र गुन्हे घडू नयेत यासाठी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये होते आहे. खून, हत्येनंतर आरोपींच्या घरावर हल्ले, सार्वजनिक ठिकाणी कोयते घेऊन फिरणारे युवक आणि त्यानंतर वाढवलेला पोलीस बंदोबस्त यामुळे भीतीचं वातावरण संपत नाही. एक खून झाला की दुसऱ्या खुनाची बातमी येते. पोलीस म्हणतात बहुतांश खून वैयक्तिक वादातून होतात, तर काही ते प्रमाणात खरंही आहे. पालकमंत्री म्हणतात पोलीस काय प्रत्येकाच्या घरात डोकावून पाहणार आहेत का? तर हा युक्तिवाद झाला. त्यामुळे भयमुक्त समाज निर्मितीची जबाबदारी कशी टाळणार? अलीकडील काही घटना या टोळी संघर्षातून होत आहेत हे उघड आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाईची निकड वाढते आहे. आता पडत असणारे मुडदे हे टोळी युद्धातून पडत आहेत, याचे काय हे तरी पोलीस मंत्रीगण मान्य करणार आहेत की नाही? ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.